सर्वांना शुभ सकाळ. आणि पाणी जवळ घेऊन बसायचं आहे. ध्यानाच्या आधी वर्टेक्स वॉटर करायचे किंवा आत्ता पण थोडं करून ठेवा. वर्टेक्स वॉटर जे आपण शिकतोय ना ते विसरायचं नाहीये. ते मागचं पाठ आपण म्हणतो आत्ताचं पाठ आणि मागचं पाठ तसं नकोय. तर वर्टेक्स वॉटर हे सकाळी प्यायचं आहे अफर्मेशन्स देऊन. तर आता अनुजा मॅडम आजही आपल्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत. बघा जॉब करतायत फुल टाइम, तरी सुद्धा आपल्याला वेळ काढून पहाटे काही ज्ञानाचं भंडार आपल्यासाठी खुलं केलेलं आहे. आजच्या सेशनचे सारांश लेखन लिहायचंय सगळ्यांनी. वही घेऊन बसायचे आजच्या सेशनला. सारांश लेखन म्हणजे काय करायचंय, तर छोटीशी वाक्य जे आपल्या नेहमी लक्षात राहिली पाहिजेत अशी 5च वाक्य लिहायची आजच्या सेशन मधून. तुम्ही लिहा 10, तुम्हाला जे वाटतंय ते लिहा, पण त्यातनं शॉर्ट काढायची आणि तुमच्यासाठी महत्वाची 5 सेंटेन्स वाक्य छोटी पाहिजेत वाक्य. मॅडम काही म्हणू देत, तुम्ही छोट्या तुमच्या शब्दांमध्ये मांडा. अशी 5 वाक्य आजच्या सेशन मधनं लिहायची आहेत आणि ग्रुपवर पोस्ट करायचे. कारण काय होतंय, नुसतंच आपण अटेंड करतोय असं मला वाटतंय, नुसतंच ध्यान करतोय. चेतना वाढलेली नाहीये खूप जणांची. ऊर्जा पण कळतीये तिथे, पेंडुलम कोर्सला पण कळतंय आणि इतर शिवसरोदे शिकवलंय तिथे पण कळतंय. तर तुम्ही कृपया करून एवढे कष्ट घेतात, सगळेजण उठताय, ते मात्र खूप तुमचं वाखाणण्यासारखं आहे सगळ्यांचं. आणि मला नेहमीच नवल करतो की किती तुम्ही सिन्सिअरली कार्यक्रम अटेंड करता, एक नाही तर दिवसाला 2 3. तर त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद की स्वतःसाठी तुम्ही वेळ देताय. पण तो वेळ थोडासा आपल्याला उपयोगी पडला पाहिजे, म्हणून आज 5 वाक्य लिहायची आहेत आणि ग्रुपवर सगळ्यांनी टाकायचे आहेत. तर अनुजा मॅडम तुमचे पण खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढ्या दिवसभर बिझी असू नये, मुलगाही त्यांचा लहान आहे. नाही तर आपण मुलगा लहान आहे म्हणून किती काही काय सांगतो, तर तसंही नाहीये मॅडम. तर खूप धन्यवाद. तुम्ही सुरू करा मॅडम. बघा, आपण आता 3 दिवस झालेत. आपण ऑलमोस्ट पुस्तकाचा अर्धा भाग पूर्ण केलेला आहे. आता लेखक म्हणतो, आता आपल्याला इथपर्यंत आलो तेव्हा इथपर्यंत आल्यावर कळलंय की आपलं अंतर्मन कसं काम करतं, आपल्या बाह्य मनाच्या विचारांचा आपल्या अंतर्मनावर कसा परिणाम होतो, इव्हन दो आपला विश्वास, आस्था, प्रार्थना कशी काम करते, हे लेखकानं विविध उदाहरणावरून आपल्याला सांगितलंय. आज लेखक म्हणतोय की अंतर्मनाची प्रकृती कशी असते, म्हणजे मूळता प्रकृती कशी असते. तर लेखक म्हणतो की अंतर्मनाची प्रकृती जीवनाभिमुख असते. म्हणजे त्या लेखकाला म्हणायचंय की आपलं 90% पेक्षा जास्त मानसिक जीवन हे आपलं अचेतन असतं. अचेतन म्हणजे अंतर्मनात न सगळ्या कामं होत असतात. जसं की आधी सांगितलेल्याप्रमाणे आपल्या शरीराच्या ज्या अंतर्गत जटिल गुंतागुंतीच्या प्रक्रिया आहेत, म्हणजे श्वास घेणं, फुफ्फुसाचं रक्ताभिसरण वगैरे, चयापचय क्रिया, आपण जे अन्न खातो त्याचं पचवणं, रक्तात रूपांतर करणं. विचार करा, आपण स्वतः जर म्हटलं, आपल्या बाह्य मनाने ठरवलं, आपण जर विचार करू, जसं आपण सगळ्या बाकीच्या गोष्टींसाठी तर्क लावतो, विचार करतो की हे असं केलं तर, हे असं केलं तर, तर तसं काम जर आपण म्हटलं असतं आपल्या शरीराचं काम आपण स्वतःच करू, तर ते झालं असतं का? नाही. तर ह्या ज्या गुंतागुंतीच्या प्रक्रिया आहेत, आपल्या शरीरातल्या जटिल प्रक्रिया, ते आपलं अंतर्मन मतलब बिना कष्टाचं मतलब रोजच्या जीवनात आपल्या त्या प्रक्रिया सगळ्या आपोआप आपसूक होत असतात. तर हीच अंतर्मनाची प्रकृती जीवनाभिमुख आहे. लेखक म्हणतो, तुमचं अंतर्मन हे नेहमी पारावार जीवन आणि अमर्याद ज्ञानाच्या संपर्कात असतं. त्याच्या कल्पना आणि आवेगांची दिशा नेहमी जीवनाप्रती असते. महान ध्येय, महत्वाकांक्षा आणि अधिक भव्य उदात्त जीवनाबद्दलची दृष्टी ही नेहमी अंतर्मनातून फुटते. तुमचा गहनतम विश्वास, ज्याच्याबद्दल तुम्ही तर्क आणि वाद घालू शकत नाही, असा विश्वास तुमच्या बाह्यमनातून नव्हे तर अंतर्मनातून येतो. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण चांगल्या गोष्टी करतो, म्हणजे जसं की तुम्ही भाषण करायला उभं राहिलाय किंवा धाडस करताय कुठल्या गोष्टीचं, जीवनाच्या अधिक उंचीकडे वाटचाल करायला जाताय, त्यावेळी आपलं अंतर्मन कार्य करत असतं. ह्याच्यात लेखकाने सांगितलंय, आपण जेव्हा दुसऱ्यांवर प्रेम करतो ना, म्हणजे आपल्याला, म्हणजे दुसऱ्यांसाठी चांगलं चिंततो, हे सगळं अंतर्मनाचं कार्य आहे. ह्याच्यात लेखकानं सांगितलं की
हा, सॅन फ्रान्सिस्को मध्ये ना एक भूकंप झालेला. त्यामध्ये बरेचसे लोक ना शारीरिकदृष्ट्या दुर्बल होते, म्हणजे भूकंप होण्याच्या आधीच. तरी पण त्यांच्या अंतर्मनाच्या शक्तीनं त्यांनी खूप साऱ्या लोकांना मदत केलेली आहे. त्याच्यानंतर लेखकानं हेच सांगितलंय की एक मार्क ट्वेन नावाचा विनोदी लेखक आहे. तर तो लेखक तर म्हणतो की मी माझ्या आयुष्यात काहीच काम केलं नाहीये. जे माझं काही काम केलं ना, म्हणजे लिखाणाचं, विनोद लिखाणाचं, ज्याच्यातून मला संपत्ती किंवा माझं आयुष्य सुखकर झालं, फेम मिळाला, तर ते सगळं काम माझ्या अंतर्मनानं केलंय, मी काहीच केले नाही. म्हणजे बघा, जर आपण अंतर्मनावर पूर्ण विश्वास ठेवला तर तुम्हाला त्याची जाणीव पण होते की हे काम मी करत नाही, ह्या आपसूक घडून येते. लेखक म्हणतोय मनाचं कार्य शरीरावर चित्रित होत असतं. तुमचं बाह्य आणि अंतर्मनात परस्पर क्रिया होण्यासाठी तशाच प्रकारची अंतरक्रिया परस्पर जोडलेल्या पेशी तंत्रात व्हावी लागते. ह्याच्यात लेखकानं सायंटिफिकली पूर्ण म्हणजे सायंटिफिक भाषेत सांगितलंय की आपण आपला मेंदू कसा कार्य करतो, म्हणजे आपण जे विचार करतो त्या मेंदूच्या ह्याच्यावर कसे म्हणजे प्रिंट होतात, त्यानंतर आपलं अंतर्मन त्याच्याबद्दल बद्दल कसं कार्य करायला लागतं, आणि तशाच गोष्टी आपल्या आजूबाजूच्या कशा घडतात, हे सगळं लेखकानं सायंटिफिकली दिलंय. म्हणजे जसं की लहान मेंदूला आपला आदेश जातो, त्याच्यानंतर ब्रेन स्टेमला, अमिगडनला, हे सगळं करून आपलं जे कार्य पूर्ण होतं. तर हे सायंटिफिकली जाण्यापेक्षा आपण असं समजून घेऊया की आपल्या अंतर्मनातून सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या होत असतात. ह्याच्यात लेखकाने सांगितलंय की शरीराच्या आणि मनाच्या प्रक्रिया कशा होतात हे समजून घेण्याचा सोपा मार्ग म्हणजे की हे समजून घेणं की ऐच्छिक मज्जापेशीत चालू असलेल्या विद्युत आवेगांच्या साखळीशी समांतर असलेली कल्पना तुमचं बाह्य मन करत असतं. आणि त्याचा परिणाम म्हणजे की आपण जे विचार करतो त्याचे प्रवाह, आवेगाच्या कल्पना तुमच्या अंतर्मनाकडे पाठवतात. प्रवाह व्हायला लागतात आणि ते आवेग, ती कल्पना तुमच्या अंतर्मनाकडे पाठवतात, जे सृजनशील माध्यम आहे. अशा रीतीनं तुमचे विचार वस्तूत रूपांतरित होतात. लेखक म्हणतो एक बुद्धी शरीराची काळजी वाहत असते. जेव्हा आपले पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे आपण आपल्या, जर लेखक म्हणतो तुम्ही जर तुमच्या अवयवांचा अभ्यास केला तर तुम्हाला असं आढळून येईल की जे एकत्रितपणे काम करण्यासाठी एक सामूहिक बुद्धीचं निर्माण करतात. बुद्धिमान आणि कल्पक मनाने दिलेले आदेश स्वीकारून त्या आदेशानुसार अनुमानावर आधारित कार्य करण्यास हे पेशी समूह समर्थ असतात. जसं की सांगितलंय लेखकाने, एक पेशी सजीव म्हणजे अमिबा, त्याला काय अवयव वगैरे नसतात, तरी पण तो सजीव तसाच कार्य करतो जसा आपण म्हणजे विविध अवयव असणारे सजीव कार्य करतात. लोक असं म्हणतात की एक प्रज्ञा आपल्या शरीराची देखभाल आपोआप करत असते, मात्र तुम्ही तिच्या कामात ढवळाढवळ करता कामा नये. आणि लेखक म्हणतो की जेव्हा मानसशास्त्रीय किंवा भावनिक पुनरावृत्ती म्हणजे आपण एखाद्या गोष्टीशी आपल्या फिलिंगने अटॅच असतो, त्याच्यामुळे तेच आपण म्हणजे पुनरावृत्ती करतो. त्याच्यामुळे काही भय, चुकीचे विश्वास आणि नकारात्मक मत या गोष्टी तुमच्या अंतर्मनात एका कच्च्या म्हणजे त्याची ब्लूप्रिंट तयार झालेली असते. तेव्हा तुमच्या अंतर्मनाजवळ तुम्ही त्याला दिलेल्या कच्च्या नकाशानुसार काम करण्याचा पर्याय स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. म्हणजे लहानपणी बघा काही गोष्टी आपल्या मनावर ज्या बिंबल्या ब्लूप्रिंट झाली आहे त्याची, त्यात आपण मोठे झालो तरी त्या तशाच आपल्या मनावर कायम असतात आणि त्याच्याप्रमाणे आपलं कार्य होत असतं. लेखक म्हणतो अंतर्मन सामान्य हितासाठी काम करतं. तुमच्या आतला व्यक्तिनिष्ठ स्व किंवा तुमचं अंतर्मन हे सगळ्या गोष्टी नैसर्गिक तत्वानुसार करून सतत सामान्य हितासाठी कार्य करत असतं. तुमच्या अंतर्मनाची स्वतःची अशी इच्छा असते आणि ती मुळात खूप वास्तविक असते. मग तुमची इच्छा असो वा नसो, मन अहोरात्र कार्य करत असतं. ते तुमचं शरीर निर्माण करतं, पण त्याचं निर्माण कार्य आपण पाहू किंवा ऐकू शकत नाही. ही सगळी मुक्तपणे चालणारी प्रक्रिया आहे. तुमच्या अंतर्मनाचं स्वतःचं जीवन असतं, जे नेहमी सुसंवादाच्या, स्वास्थ्याच्या आणि शांतीच्या दिशेने वाटचाल करत. त्याच्यात दैवी मानदंड असतात, म्हणजे त्याचे काही स्वतःचे नॉर्म्स असतात अंतर्मनाचे, जे सदा सर्वकाळ तुमच्या आपल्या माध्यमातून व्यक्त होऊ शकतं. लेखक म्हणतोय नैसर्गिक सुसंवादाच्या सिद्धांताचा मानव कसा हस्तक्षेप करतो.
बघा, याच्यात पण लेखकाने सांगितलंय, आपण आपल्या बाकीच्या कार्यक्रमात पण बघितलंय की वैज्ञानिक आपल्याला सांगतात की तुमचं शरीर प्रत्येक 11 महिन्यांनी नवं होत असतं. त्यामुळं जरी आपण आपले काही तर्क वितर्क ऑलरेडी ब्लू प्रिंट राहून लिहून ठेवली असेल, तर ती ब्लू प्रिंट पुसून आपण नवीन ब्लू प्रिंट तयार करू शकतो, आपले विचार नवीन बदलू शकतो आणि आपल्या जीवनात बदल करू शकतो. म्हणून बघा, कधी कधी आपल्याला वाटतं आपलं स्वतःच घ्या, आपण आधी कसे होतो, विचार बदलले, ध्यानाला जोडलो गेलो, ज्ञान सत्र आणि ध्यान सत्र ऐकतोय, तेव्हा आपण कसे झालो, हे सगळ्यांनी आपला आपला तपासून बघा. दुसऱ्यांकडे बघायची काहीच गरज नाही. जेव्हा प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांकडे बघण्यापेक्षा आपण स्वतःला अवलंबून बघतो ना, तेव्हा आपले रिझल्ट जास्त असतात. बघा, लेखक सांगितलंय, तुमचे हे सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे, तुमच्या सगळ्या विचारांची गोळा बेरीज म्हणजे तुम्ही स्वतः. तुम्ही नकारात्मक विचारांना आणि प्रतिमांना मज्जाव करू शकता. अंधकारातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग म्हणजे प्रकाशाला जवळ करणं, प्रकाशाजवळ जाणं. जसं की आपल्याला थंडी वाजत असेल तर आपण उष्णतेकडे जातो, तसं नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी सकारात्मक विचार करायला पाहिजे. वाईटपणावर मात करण्यासाठी चांगुलपणा अवलंबायला पाहिजे. म्हणजे आपण जे काही आहोत ते आपल्या विचारांची सगळी गोळाबेरीज आहे, असं लेखक म्हणतो. आता बघा, लेखकाने इथं आरोग्याच्या चॅलेंजेस विषयी लिहिले. निरोगी, सशक्त आणि कणखर असणं सामान्य आहे आणि आजारी असणं असामान्य कसं आहे. लेखक याच्यामध्ये म्हणतो की आपण जेव्हा जन्माला येतो ना, तेव्हा पूर्ण सदृढ असतो, आपल्याला काही म्हणजे कुठलं आपलं आरोग्य पूर्ण स्वस्थ असतं, निरोगी असतं. मग आपण जे आजारी पडतो ते काय आहे, तर की आपण म्हणजे हे नैसर्गिक नाहीये. आजारी पडणं हे अनैसर्गिक आहे आणि निरोगी असणं हे नैसर्गिक आहे. म्हणजे आपण मूळताच निरोगी आहे, आपल्याला कुठलेही आजार वगैरे नाही. लेखक म्हणतोय की जीवनाचा नियम हा वाढीचा नियम आहे. सगळा निसर्ग या तत्वानुसार कार्य करून अविरत वाढ आणि विकास पावत असतो आणि हा नियम सिद्ध करून दाखवत असतो. जिथं विकास आणि अभिव्यक्ती आहे तिथे जीवन असायलाच हवं, तिथे सुसंवादिता असणारच, आणि जिथे सुसंवादिता आहे तिथे परिपूर्ण आरोग्यच असतं. हे महत्वाचं आहे बघा. आपलं निसर्गाच्या तत्वानुसार जीवन चालतं. आपण जन्मल्यापासून आपली वाढच होती बघा. आपण फुटतोय का, कमी होतोय का, उंची वाढते, वय वाढतं, वजन वाढतं, सगळ्या गोष्टी वाढीच्या दिशेने म्हणजे नैसर्गिक दृष्टीने कार्य करत असतात. तर ह्याच्यात लेखकाने सांगितलंय की जर तुम्हाला काही आरोग्याचे चॅलेंजेस असतील तर आजार बरा करण्यासाठी तुम्ही सगळ्या शारीरिक यंत्रणांमधून तुमच्या अंतर्मनाच्या शक्तिशाली बळाचा प्रवाह वितरित केला पाहिजे, वाढवला पाहिजे. त्यासाठी इतर जे विचार आहेत, भीती, चिंता, काळजी, हे दूर सारले पाहिजे. तुमच्या शरीरातल्या शुद्ध पदार्थांना बाहेर टाकून शरीर शुद्ध करणाऱ्या पेशींना ते हानी पोहोचवतात. लेखक ह्याच्यात एक एक्झाम्पल देतोय की पाठीच्या कण्याचा क्षयरोग बरा झाला. एक इंडियाना इंडियाना हा देश आहे, त्याच्यामध्ये राहणारा एक फेडरिक म्हणून होता. त्याला ना पाठीच्या कण्याचा क्षयरोग झालेला. तर त्याच्यामुळे काय होतं, तो पूर्ण असं ताट उभं राहू शकत नव्हता. त्याला चालताना पण गुडघ्यांचा आणि हाताने गुडघे टेकून तो चालायचा. मग डॉक्टरांनी सांगितलं याला काहीच निदान नाही, तुम्ही म्हणजे बरे होऊ शकत नाही, तुम्ही आहे तसंच तुम्हाला जीवन व्यतीत करायला लागणार आहे. तर ते तो अँड्रू आहे ना, त्याला हे डॉक्टरांचं म्हणणं मान्य नव्हतं की म्हणजे डॉक्टर असं म्हणतात ते कधी चालू शकणार नाही. मग तो अँड्रू दररोज प्रार्थना करायला लागला आणि त्यानं काय केलं, स्वतःच एक सकारात्मक विधान तयार केले आणि दिवसातून अनेक वेळा ते विधान तो म्हणत होता. आणि त्या विधानातली गुणवैशिष्ट्ये म्हणजे तो ना ते विधान म्हणताना ते मानसिकरित्या म्हणजे एक्सेप्ट पण करत होता की मी जे म्हणतो. तर ते त्याचं सेंटेन्स असं होतं, मी पूर्ण, आदर्श, सशक्त, प्रेममय, सुसंवादी आणि आनंदी आहे. बघा, याच्यातले सगळे वर्ड बघा, मी पूर्ण, आदर्श, सशक्त, प्रेममय, सुसंवादी आणि आनंदी आहे. ही प्रार्थना तो रात्री झोपताना म्हणायचा. म्हणजे तो झोपताना त्याच्या ओठांवरचे हे शेवटचे शब्द असायचे आणि सकाळी उठल्यावर पण त्याच्या सकाळी ओठांवर हेच शब्द असायचे. म्हणजे तो कंटिन्यू हे विचार त्याच्या अंतर्मनाकडे पाठवत होता. याचं याचं हे काय झालं, आणि हे करत असताना ते ना इतरांसाठीही प्रेमाचे आणि आरोग्याचे विचार पाठवत तो प्रार्थना करायचा. म्हणजे जसं काल मॅडमनी सांगितलं, आपण इतरांसाठी जितकं करू ना तितकं आपल्याला मिळतं, हेच त्याच्या बाबतीत पण झालं. आणि ह्याचा रिझल्ट म्हणजे काय झाला माहितीये का,
त्याला पूर्ण तो उभं राहू लागला. त्याच्यात लेखकानं दिलं नाहीये की किती वेळ लागला या सगळ्या घटनेसाठी, कारण तो पूर्ण गुडघ्यांवर आणि हातांवर असा चालत होता. मग ह्याच्यात लेखकांनी बायबलचं विधान दिलंय की तुमच्या वाटेनं चालत राहा, तुमच्या आस्थेनं तुम्हाला पूर्ण केलेलं आहे, श्रद्धेनं तुम्हाला पूर्ण केलेलं आहे. सकारात्मक विचारांचा प्रभाव होऊन आपोआप तुमच्या आयुष्यात बदल होत आहे. लेखक म्हणतो की अचेतन शक्तीवरचा तुमचा विश्वास तुमचा इलाज करतो. अचेतन शक्ती म्हणजे अंतर्मन. ह्याच्यात लेखकाने सांगितलंय की लेखक मोटिवेशनल स्पीकर होता, ऑलरेडी सांगितलंय. तर ती एक तरुणाला ना तीव्र नेत्ररोग होता, म्हणजे त्याला डोळ्यांचा रोग होता. मग लेखक काय करायचं, लेखक कसे हे घ्यायचा माहितीये का, स्पीकिंग कशावर करायच्या, की तुमच्या अंतर्मनाचा वापर करून तुम्ही तुमच्या आजारावर कसे उपचार करू शकता यासाठी लेक्चर्स घ्यायचा. तर त्याच्या लेक्चरला एक तरुण आला होता, त्याला सिव्हिअर डोळ्यांचा प्रॉब्लेम होता आणि त्याला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला एक नाजूक आणि क्रिटिकल ऑपरेशन करायला लागणार आहे. तर त्यानं लेखकाचं व्याख्यान ऐकल्यानंतर त्यानं तो म्हणायला लागला, माझ्या अंतर्मनानं माझे डोळे बनवलेले आहेत आणि त्यांनी स्वतःच ते बरे केलेले आहेत. अंतर्मनानं माझे डोळे बरे केले. रोज रात्री झोपताना ध्यानमग्न अवस्थेत तंद्रीच्या अवस्थेत गेल्यावर तो आपलं लक्ष एकाग्रतेनं त्याच्या नेत्र चिकित्सकावर केंद्रित करायचा, म्हणजे त्याच्या डॉक्टरवर केंद्रित करायचा. आणि तो कल्पना करायचा की डॉक्टर समोर बसलेत आणि डॉक्टर त्याला काय म्हणतात, अरे वा चमत्कार झालाय, तुमचे डोळे खूप बरे झालेत, म्हणजे तुम्हाला आता काही ऑपरेशनची गरज नाही. नंतर 3 आठवड्यानंतर तो परत डॉक्टरांकडे गेला आणि आश्चर्य म्हणजे जसं त्यानं इमॅजिन केलं होतं की तो असं इमॅजिन करायचा की डॉक्टरांसमोर खुर्चीत बसायचा, वातावरण आजूबाजूचा अनुभवायचा, डॉक्टर कसे बोलत असतील त्याच्याशी असं. तर आणि 3 आठवड्यानंतर तो डॉक्टरांकडे गेला आणि खरोखर डॉक्टर म्हटले, अरे चमत्कार झाला आणि तुमचे डोळे बरे झालेत, आता काही ऑपरेशनची गरज नाहीये. आपण बघा अजून ही अशी उदाहरण बरेचदा आपल्या ह्याच्यातून ऐकलेली आहेत. तर हे कशामुळे झालं, अचेतन शक्तीवरचा तुमचा विश्वास तुमचा इलाज करतो. मग याच्यात काय झालं की त्या तरुणानं काय केलं, एक ब्लू प्रिंट बनवली की त्याला कसं हवंय, डॉक्टर कसे बोलतील, चमत्कार. आणि डॉक्टरांनी हेच ऍक्च्युली जसे त्यांना शब्द वापरले होते ते सगळे तसेच बोलले की अरे हा खरंच चमत्कार झाला, मला आता ऑपरेशन करायची काहीच गरज नाही असं. ह्याच्यात मनन करण्याचे मुद्दे म्हणजे तुमचं अंतर्मन तुमच्या शरीराचा निर्माता आहे आणि तो दिवसाचे 24 तास काम करतो. त्याच्या जीवनशैलीत तुम्ही नकारात्मक विचारांनी हस्तक्षेप करतात. मग आपण शून्य विचारात राहायचं आणि आपल्या शरीराचं काम कसं होतंय ते बघायचं. पण काय झालंय, आपल्याला सवय झाली नुसतं कंटिन्यू ते विचारचक्र चालू ठेवण्याची. त्यामुळे आपण हे असं करू शकत नाही असं नाही, आपण प्रयत्न करू शकतो की काहीच विचार करायचा नाही. मग आपलं अंतर्मन आपोआप आपल्याला जे हवंय ते आपलं मिळत राहतं. पण आपण काय करतो, आपल्याला जे पाहिजे आहे ते मिळा सोडून त्याच्यावर तार्किक त्याच्याशी विवाद करत असतो. हे असं झालं तर, तसं केलं तर. हे पण लेखकानं पुढच्या चॅप्टरमध्ये दिले. झोपी जाण्यापूर्वी तुमच्या अंतर्मनाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं काम सोपवा आणि ते उत्तर शोधून आणेल. तुमच्या विचारांवर नजर ठेवा. तुमच्या मेंदूनं खरा म्हणून ग्राह्य धरलेला आणि अंतर्मनाकडे पाठवलेला प्रत्येक विचार तुमच्या जगात साकार रूप धारण करतो. तुमच्या अंतर्मनाला ब्लू प्रिंट देऊन तुम्ही स्वतःला पुन्हा नव्यानं बनवू शकता. हे महत्वाचं आहे. अंतर्मनाची प्रवृत्ती नेहमी जीवनाभिमुख असते. तुमचं काम तुमच्या बाह्य मनाशी निगडीत आहे. तुमच्या बाह्य मनात फक्त खरं आधार वाक्य पाठवा. जसं मॅडमने सांगितलं, तुम्हाला जे समजलंय ते आधार वाक्य म्हणून लिहायचं आणि ते सारखं रिपीट करायचं. ते आपोआप त्याचं काम होत राहणार. तुम्ही सवयीनुसार नेहमी ज्या प्रकारे विचार करता त्याला अनुरूप परिणाम देण्याचं काम अंतर्मन करतं. तुमचं शरीर प्रत्येक 11 महिन्यांनी नवीन बनत असतं. तुमचे विचार बदलून तुमचं शरीर बदला. स्वस्थ आणि निरोगी राहणं सामान्य आहे, आजारी राहणं असामान्य आहे. तुमच्या अंतरंगात सुसंवादाचं तत्व उपजत आणि जन्मजात असतं. द्वेष, भीती, चिंता आणि काळजीचे विचार तुमच्या पेशींना आणि ग्रंथींना इजाग्रस्त करून नष्ट करतात. मानसिक आणि शारीरिक आजार निर्माण करतात, म्हणजे हे आजार आपण स्वतःच निर्माण केलेले आहेत. तुम्ही जे चेतन रूपात जाणीवपूर्वक आणि ठामपणे सत्य मानता ते तुमच्या मनात, शरीरात आणि परिस्थितीत साकार होत असतं. चांगुलपणाचे कास धरून ठेवा आणि जीवनाच्या आनंदात सहभागी व्हा.
आता इथून पुढे ना लेखक सगळं सांसारिक दृष्ट्या ना काय काय आपल्याला जे पाहिजे असेल, पैसे पाहिजे, करिअर पाहिजे, किंवा तुम्हाला जे काय पाहिजे ते कसं मिळवायचं इथून पुढं, किंवा तुमचं वैवाहिक आयुष्य कसं करायचं हे इथून पुढं म्हणजे इथून पुढच्या चॅप्टर मध्ये सांगतो. आता लेखक म्हणतो की तुम्हाला जे पाहिजे ते परिणाम कसे मिळवायचे, जे हवे ते रिझल्ट कसे मिळवायचे. याच्यात लेखक म्हणतो इच्छित परिणाम कसे मिळवावे. बघा, आपण लेखकाने याच्यात लिहिलंय की आपण ज्या प्रार्थना करतो त्या सगळ्याच प्रार्थनेचा स्वीकार होत नाही. तर हे असं का होतं? म्हणजे बघा, एकानं एकदा प्रार्थना केली की त्याची प्रार्थना फळाला येते, त्याला पाहिजे ते होतं. पण एक माणूस कंटिन्यू प्रार्थना करत असतो, म्हणजे तो चांगला पण विचार करत असतो, तो म्हणतो की सकारात्मक पण विचार करतो, पण का माझ्या आयुष्यात का नाही होत या सगळ्या गोष्टी? तर हे सगळं लेखकानं स्पष्ट केलंय या चॅप्टर मध्ये. तर बघूया लेखक काय म्हणतोय. सगळ्या प्रार्थना स्वीकारल्या जातीलच असं नाही, हे प्रत्येकाला माहित असतं. बघा, संशयवादी नास्तिक लोक या गोष्टीकडे प्रार्थनेचा उपयोग होत नाही म्हणतात. म्हणजे कोणाचा विश्वास नसेल ना, बघा त्यांच्या गोष्टीत ती गोष्ट नाही घडत. जसं की पेंड्युलमच म्हणतात मॅडम. ज्यांचा विश्वास नाहीये ना, तर त्यांच्या हातावरती नाही फिरत पेंड्युलम, नाही दाखवत ऊर्जा त्यांची. तसंच तर प्रार्थना सफल होण्यासाठी ती प्रभावीपणे आणि तिच्या मागचा वैज्ञानिक आधार समजून घेऊन करायला हवी. असं केलं तरच आपल्या हे लक्षात येईल की विशिष्ट प्रार्थना परिणामकारक का ठरली नाही, तसं ती परिणामकारक ठरावी म्हणून कोणती पद्धती व्यवहारोपयोगी ठरेल. हे बघा, लेखक म्हणतो तुम्ही प्रार्थना करताय पण तुम्हाला त्याचा रिझल्टच मिळत नाही, तर अशा वेळी तुम्ही काय करा. याचं प्रमुख कारण म्हणजे लेखक म्हणतोय तो तुमच्या आत्मविश्वासाचा अभाव आणि अतिप्रयास सारखं सारखं त्याच्या मागं लागणं, त्या प्रार्थनेच्या मागं लागणं, हे पण एक कारण आहे की ती प्रार्थना पूर्ण न होण्याचं. बऱ्याच लोकांना त्यांच्या अंतर्मनाचं कार्य पूर्णपणे न उमगल्यामुळे ते स्वतःच त्यांच्या प्रार्थना पूर्तीच्या मार्गात अडथळे निर्माण करत असतात. तुमचं मन कसं कार्य करतं हे जेव्हा तुम्हाला कळतं, तेव्हा तुमच्या आत्मविश्वासाचं माप शिगोशिक भरलं जातं. म्हणजे तुम्हाला तेवढा आत्मविश्वास येतो की आपण बोलतो ते खरं होतच असं. त्याच्यात लेखक म्हणतोय तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जेव्हा तुमचं अंतर्मन एखादी कल्पना स्वीकारतं, तेव्हा ते लगेच त्या कल्पनेच्या अंमलबजावणीसाठी सिद्ध होतं. अंतिम उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी ते त्याच्या जवळची सगळी बलशाली संसाधनं उपयोगात आणतं. तुमच्या मनातल्या खोलवरच्या सगळ्या मानसिक आणि आध्यात्मिक नियमांना ते गतिमान करतं. याचा परिणाम म्हणजे हा नियम, जसं लेखकाने हे सगळं सांगितलं, हा नियम लेखक म्हणतो चांगल्या गोष्टीसाठी जसा वापर करतो अंतर्मन, तसं सेम वाईट गोष्टीसाठी पण म्हणजे किंवा निगेटिव्ह विचारांसाठी पण लागू होतो. म्हणजे काय करतो आपण एखादा विचार केला तर तो विचार पूर्ण करण्यासाठी आपल्या मन सगळी संसाधनं वापरतो. मग हे झालं चांगल्या विचारासाठी, चांगला विचार केला तर त्याप्रमाणे ते काम करतो. पण नकारात्मक विचार केला त्याच्यासाठी सुद्धा तो सगळं म्हणजे त्याची सगळी शक्ती एकवटेल आणि तो तुमचा विचार पूर्णत्वास आणायला मदत करेल किंवा तो पूर्ण होईलच, असं लेखक म्हणतो. म्हणून त्याच्यामुळे जेव्हा तुमचे विचार सकारात्मक, सर्जनशील आणि प्रेमपूर्ण असतात, तेव्हा त्याचं उत्तर मिळतच. म्हणजे तुम्ही चांगला विचार केला तर चांगला मिळणारच आहे. पण म्हणजे जेव्हा तुमची कल्पना किंवा तुमची विनंती तुमच्या अंतर्मनाला स्वीकारायला लावावी अशी वाटते, ती विनंती खरोखर पूर्ण झाल्याची अनुभूती घ्या आणि मग तुमच्या मनाचा सिद्धांत बाकी सगळं करून घेईल. म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवा. आपण जी काही प्रार्थना करतो ना त्याच्यावर विश्वास ठेवा, आत्मविश्वासानं. तुम्ही पूर्ण विश्वासानं, श्रद्धेनं आणि निशंक होऊन त्याला विनंती करा. तुमचं अंतर्मन तिचा स्वीकार करून ती पूर्ण करेल. आणि लेखक हे पण म्हणतो तुमच्या प्रार्थना पूर्ण होण्यासाठी जेव्हा तुम्ही ना अंतर्मनावर असं दडपण आणाल, तेव्हा तेव्हा तुम्हाला अपयश मिळेल. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे, म्हणजे तुम्हाला हवे असलेले परिणाम हाताच्या अंतरावर येण्याऐवजी अधिकच दूर जातील. तुमचं अंतर्मन मानसिक दडपणाला बळी पडत नाही, ते तुमच्या आस्थेला किंवा बाह्य मनाच्या स्वीकृतीला प्रतिसाद देतं. बघा, लेखकांना ना पुढे काही विधानं दिली आहेत, त्याच्यामुळं तो म्हणतो की तुमच्या परिणामाला अपयश ह्याच्यामुळेच. त्यामध्ये कुठलं पहिलं वाक्य आपण म्हणतो गोष्टी वाईट होत चालल्या आहेत, मला कधीच उत्तर मिळणार नाही, यातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग दिसत नाही, सगळं निराशाजनक चाललंय, मला कळत नाही काय करायचं ते, मी चक्रव्यूहात अडकलो आहे.
जेव्हा लेखक म्हणतो, जेव्हा तुम्ही अशी विधानं करता, तेव्हा तुमचं अंतर्मन तुम्हाला कोणतंच सहकार्य किंवा प्रतिसाद देत नाही. वेळ काढू सैनिकाप्रमाणे ना तुम्ही पुढे जाता ना मागे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर तुम्ही जिथे असता तिथेच अडकून बसता. हे बघा, ह्याच्यात लेखकाने खूप छान उदाहरण दिलंय. आपण कॅब केली, टॅक्सी ड्रायव्हरला बोललो आणि त्याला ना 10 ठिकाणांची नावं सांगितली. आपण टॅक्सीत तर बसलो, मला 10 ठिकाणी जायचं, इथं पण जायचं, तिथं पण जायचं, तिथं पण जायचं. आपण त्याला काहीच सांगितलं नाही ड्रायव्हरला, पहिल्यांदा कुठं जायचंय किंवा काय, त्याला काहीच दिशा दिली नाही. तो टॅक्सी ड्रायव्हर काय म्हणणार? तो टॅक्सी ड्रायव्हर म्हणणार नाही तुम्हाला की नाही मी तुम्हाला नेणार नाही, कुठंच नेणार नाही, कारण तुम्ही नीट सांगत नाही. तो तुम्हाला टॅक्सीत बसवून घेणार. ठीक आहे. मग आपल्याला एकदा मनात वाटलं की अरे चला आपल्याला कोथरूडला जाऊया, तर तो कोथरूड पर्यंत घेऊन जाणार. परत मध्येच कोथरूडच्या मध्ये गेल्यावर वाटलं नाही 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 आपल्याला कुठे जायचंय, लोणावळ्याला जायचंय, तर तिथून परत येणार लोणावळ्याच्या अर्ध्या रस्त्यावर, तिथं आपल्याला वेगळं. त्यामुळं ही लेखकाने खूप छान उदाहरण दिलं की तो टॅक्सी ड्रायव्हर तुम्हाला म्हणणार नाही की मी तुम्हाला नेणार नाही 10 ठिकाणी, तो टॅक्सीत बसवून घेणार तुमचं, पण तुमची कुठली तुम्हाला नीट नीट 10 मधल्या एकाही ठिकाणाला नीट पोहोचवणार नाही. तसंच आपण जेव्हा ही वाक्य म्हणतो तेव्हा ना धड तुमचं काम पुढे जातं ना मागे जातं. ते वेळ काढू सैनिकाप्रमाणे तसंच राहतं, म्हणजे त्याच्यावर काहीच होत नाही, तिथंच अडकून पडतो आपण. बघा, अंतर्मनाच्या प्रचंड शक्तीकडून काम करून घेणं सुद्धा असंच आहे. आधी तुमच्या मनात एक सुस्पष्ट कल्पना वा विचार हे असायला हवं. तुम्ही हा निर्णय घेतला पाहिजे की यातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच आहे. तुम्हाला त्रास देणाऱ्या समस्येचा, आजाराचा इलाज हमखास आहे. केवळ तुमच्या अंतर्मनाच्या अमाप बुद्धिमत्तेला ते उत्तर माहीत असतं. जेव्हा तुम्ही तुमच्या बाह्य मनात एक सुस्पष्ट निष्कर्ष काढता, तेव्हा तुमचं मन तयार होतं आणि तुमच्या विश्वासानुसार तुम्हाला फलप्राप्ती होते. त्यासाठी सहजता हवी, म्हणजे हे सहज व्हायला पाहिजे. लेखक म्हणतो की फोर्सफुली मनाच्या दडपणाने तुम्ही अंतर्मनाकडून कोणतेही काम करू शकत नाही. लेखक याच्यात म्हणतो हळुवारपणे केलेलं कार्य व्यवस्थितपणे होतं. हा, याच्यासाठी लेखकाने एक एक्झाम्पल दिलंय की हे थंडीत आहे ना, त्या माणसाच्या एका माणसाच्या घरातला फायरप्लेस खराब होतो, म्हणजे घर गरम शेकोटी खराब होते. मग काय करतो तो, मेकॅनिकलला फोन करतो आणि बोलवतो. मग काय केलं, तो मेकॅनिक येतो, 5 मिनिटात काम करतो, शेकोटी बरी होती. आणि तो मेकॅनिकल आहे ना $200 म्हणतो, तुमचं बिल झालंय $200. मग तो माणूस रागाने म्हणतो, अरे तू शेकोटी दुरुस्त केलाय 2च मिनिटात, तुला काही वेळ पण नाही लागला आणि $200 कसले मागतोय तू? तर तो म्हणला हे 200, तर तो मुलगा काय म्हटला माहितीये का, ही शेकोटी करायला म्हणजे माझे खरं तर फक्त $2 खर्च झाले, म्हणजे त्याचे जे काही पार्ट वगैरे लागतं ना. पण मग तो घर मालक म्हणतो की अरे $2 खर्च झाले तो मला सांगतो आणि $200 माझ्याकडून कशासाठी घेतो? तर तो मेकॅनिक म्हणतो बाकीचे $158 तर शेकोटीत काय बिघाड होता आणि तो दुरुस्त कसा करायचा हे जाणण्याचे आहे. बघा, म्हणजे खूप छान वाटलं मला हे उदाहरण, की आपण म्हणतो ना की कुठली गोष्ट म्हणजे त्याचं ऍक्च्युअली आपल्या त्याचं स्किल आहे आणि त्या स्किलचे नॉलेजचे त्याने म्हणजे पैसे घेतले असं. ह्याच्यात लेखक म्हणजे अंतर्मनाच्या कार्यासाठी म्हणतो तुमचं अंतर्मन सर्वश्रेष्ठ मेकॅनिक आहे. त्याला सगळं ज्ञात असतं. तुमच्या शरीराचा कोणताही अवयव बरा करण्याची साधनं आणि मार्ग त्याला माहीत असतात. त्याला आरोग्याचे आदेश द्या आणि तो तुम्हाला निरोगी बनवेल. पण त्यासाठी मन आणि शरीर सैल शिथिल करण्याची गरज असते. त्यासाठी सहजता हवी, म्हणजे ध्यान करा इन जनरल. आणि हे अनुभव करून बघा. आपण मागच्या म्हणजे बऱ्याच वेळा मॅडमनी सांगितलंय आपल्याला की किंवा अमृता मॅडमच्या ह्याच्यात ह्याच्यात सत्रात ज्ञान सत्रात त्यांनी सांगितलंय की पुण्यातले भरपूर काही उदाहरण आहे की त्यांना कॅन्सर सारखे रोग झाले होते, पण ध्यान करून करून त्यांचे हे रोग बरे झालेले आहेत. बघा, लेखक म्हणतोय की साधनांच्या आणि विचारांच्या दलदलीत रुतून बसू नका. फक्त अंतिम परिणाम काय असायला हवा एवढंच समजून घ्या. बघा, मॅडम आपल्याला म्हणतात एंड रिझल्ट काय पाहिजे ते बघा आणि तुमच्या समस्येचं सुखद समाधान अनुभवा. मग ती समस्या स्वास्थ्याची असो, पैशाची असो, वैयक्तिक नातेसंबंधाची असो. आठवा की एखाद्या गंभीर आजारातून उठल्यावर तुम्हाला कसं वाटतंय ते सगळं फील करा. मनात पक्की गाठ बांधून ठेवा की तुमच्या सगळ्या अचेतन अभिव्यक्तीची कसोटी आहे. तुमच्या अनुभूती, भावना, तुमचा नवीन विचार हे सारे जणू चरण सीमेला पोहोचले आहेत, पूर्ण झालं आहे असं व्यक्तिगतपणे अनुभवा. भविष्यात घडणारी एखादी घटना म्हणून नव्हे,
तर अगदी या क्षणी तो विचार प्रत्यक्ष साकारत होत आहे असं मानून. बघा, जे आपण व्हिज्युअलायझेशन करतो त्यावेळी असंच होतं ना, आपण पूर्ण ते एक्झॅक्ट जसं आहे तसं व्हिज्युअलायझेशन करतो. आता हे सगळं घडत आहे असा विचार करतो. त्यामुळं तसे विचार आपल्या अंतर्मनाला जातात, पाठवले जातात, आणि ती जी आपण परिणाम जी इच्छा केली त्याचा परिणाम साध्य होते. आता लेखक म्हणतोय की इच्छाशक्ती नव्हे, कल्पना शक्ती वापरा. इच्छाशक्ती म्हणजे मला मला तर खूप वाटतं मी हे करू शकेन, ते करू शकेन, ही माझी इच्छाशक्ती आहे. ठीक आहे. पण कल्पना शक्ती म्हणजे आपण तिचं चित्र रंगवतो, कल्पना करतो, मला असं पाहिजे तसं, म्हणजे व्हिज्युअलायझेशन एक प्रकारे. काल जसं म्हणलं की 1,000 वाक्य बोलल्यावर जेवढं काम होतं ना, तेवढं एक चित्र काम करतं. म्हणून व्हिज्युअलायझेशनला इम्पॉर्टंट आहे. बघा, लेखक म्हणतो की हे थांबवा. काय थांबवा? समस्या सोडवण्याचं तुमचं बुद्धिचातुर्य बाजूला सारा. फक्त एक साधी सरळ बालसुलभ चमत्कारांना मानणारी आणि विस्मित होणारी आस्था टिकवून ठेवा. समस्यामुक्त रोगमुक्त झाल्याचं स्वतःचं चित्र कल्पनेत पहा. तुम्हाला हव्या असलेल्या मुक्त स्थितीच्या भावनिक संतुष्टीची कल्पना करा आणि या प्रक्रियेतील सगळी गुंतागुंत दूर करा. सरळ मार्ग सर्वश्रेष्ठ असतो. याचं एक उदाहरण म्हणजे बघा, दिवसातून किमान एकदा ना लहान मुलांच्या सानिध्यात राहा. म्हणजे एकदम छोटी मुलं, जन्मलेली असू देत किंवा 3 वर्षाच्या आतली, त्यांचं बघा सगळं काम एकदम सरळ सुलभ चाललेलं असतं. त्यांची आई म्हटली की हे बरोबर आहे तर त्यांच्यासाठी ते बरोबर आहे, ते म्हणजे इतका त्यांचा विश्वास असतो. आणि त्याप्रमाणे म्हणजे त्यांना माहिती असतं. काही काही आया बघा, म्हणजे तुम्ही बघत असाल तर रस्त्यावर काम करणारे वगैरे लोक असतात, त्यांच्या किंवा ते आपल्याला सिग्नलवर ते भेटतात, त्यांच्या झोळीत ते एवढं छोटं बाळ असतं. त्या बाळाला का तुम्ही त्याच्या चेहऱ्यावर कधी बघितलंय का हो? की आता मी आईची एवढीशी झोळी आहे, एवढंसच असतं ते, म्हणजे ओढणीसारखं त्याच्यात तिनं बांधलेलं असतं गाठ वगैरे. त्यानं कधी विचार केला असेल का की गाठ सुटेल आणि मी पडेन म्हणून? हे जर आपल्या बाबतीत असतं तर आपण किती विचार करा, अरे बापरे, ही ओढणी, त्याचा पोत कसा आहे त्या कापडाचा. इवन तो ते कापड पूर्ण झिरझिरीत झालेलं असतं तरी पण ती बाई त्याच ह्याच्यात त्या बाळाला झोपवते, पण त्या बाळाच्या चेहऱ्यावर असा लवलेश पण नसतो की मी पडेन किंवा मी इनसिक्युअर आहे म्हणून. तर लेखक म्हणतो तसंच तुम्ही कल्पनाशक्ती करा, बाल सुलभ म्हणजे लहान मुलांसारखं बिहेव करा तुमच्या इच्छांसाठी. ही मिळालेलंच आहे. पूर्ण एकदा इच्छा केली त्याच्यावर तर्कवितर्क लावत बसू नका. लेखक म्हणतो शिस्तबद्ध कल्पना चमत्कार घडवते. शिस्तबद्ध म्हणजे डिसिप्लिन किंवा शास्त्रीय कल्पना याच्यानं आपला चमत्कार होतो. तर ते कसं? जसं की बायबलमध्ये सांगितलंय की तुम्ही प्रार्थनेत विश्वासपूर्वक जे मागाल ते तुम्हाला मिळेल. विश्वास करणे म्हणजे कशाला तरी सत्य म्हणून चालणं, त्याला स्वीकारणं, ते प्रत्यक्षात आहे असं मानून जगणं. ही मनोदशा तुम्ही टिकवून ठेवली तर तुम्ही फळाला आलेल्या प्रार्थनेची खुशी अनुभवाल. लेखकाने इथं 3 स्टेप दिलेत प्रार्थनेच्या सफलतेसाठी, 3 पावलं म्हणून. पहिलं तर तुम्हाला जी समस्या आहे ना, समस्येचा स्वीकार करा आणि ती मान्य करा. ती समस्या अंतर्मनाकडे पाठवा. त्याला एकट्यालाच समस्येची सर्वात प्रभावी उकल माहीत असते. आणि तिसरं, ती समस्या सुटली आहे अशा गाढ विश्वासासह निश्चिंत राहा. याच्यात लेखक म्हणतो तुमच्याशी शंका किंवा द्विधा मनस्थिती असते ना आपली, ती तुमच्या प्रार्थनेला कमकुवत बनवते. स्वतःशी असं कधीच म्हणू नका की मला बरे वाटावे असे मी इच्छितो, किंवा मला ही आशा आहे की मला हे मिळेल. आशा वगैरे काही नाही, डायरेक्ट मला मिळालेलं आहे. जसं आपल्याला आपण संकल्पात लिहितो बघा, आपल्याला जे हवं आहे किंवा जे काही आहे ते आपण म्हणजे पूर्ण झालेलं आहे असं लिहितो. तर तशी वाक्य बनवायचे. ठीक आहे. लेखक म्हणतो अंतर्मनाच्या अमर्याद उपचारक शक्तीचं माध्यम म्हणून तुम्ही प्रभावशाली बनू शकता. प्रत्येक परिस्थितीला सांगा की ही पण वेळ निघून जाईल. म्हणजे हे सगळं हे लेखक म्हणतो. स्वतःला त्या अंतर्मनाच्या शक्तीच्या हवाली करा. तुमच्या शिथिलतेमुळे आणि तुमच्या विश्वासामुळे तुमचं अंतर्मन सुपीक बनतं आणि त्या कल्पनेमागच्या गतिशील ऊर्जेला ती कल्पना स्वीकारून तिला अस्तित्वात साकार करण्याचं सामर्थ्य मिळतं. तुम्हाला तो आता लेखकानं इथं आता हे सांगितलं की प्रार्थना कशी सफल करायची, काय काय म्हणायचं, कसं कसं करायचं हे सांगितलं. आता लेखक इथं म्हटलं की तुम्हाला तुमच्या प्रार्थनेच्या विपरीत फळ का मिळतं? आपण प्रार्थना करतो एक आणि ते तसं होत नाही, त्याच्या विरुद्धच का होतं? तर ह्याच्यात लेखकानं सांगितलंय की ह्याच्यामध्ये काय असतं माहितीये का, तुमची कल्पना आणि तुमच्या इच्छा यामध्ये अ संघर्ष असतो. म्हणजे
त्याला त्यावेळी आपण काय करतो, जेव्हा म्हणजे आपण आपली इच्छा असते पण आपण कल्पना करताना काही वेगळीच कल्पना करतो किंवा ती कल्पना आपल्या अंतर्मनातून करत नाही, आपल्याला त्याच्याबद्दल डाऊट असतो. त्यावेळी तेव्हा जेव्हा तुमची इच्छा आणि कल्पना यांच्यात संघर्ष असतो, तेव्हा तुमची कल्पना नक्कीच वरचढ ठरते. यासाठी लेखकाने एक खूप छान उदाहरण दिले. लेखक म्हणतो की जमिनीवर मध्ये समजा अशा एक चर खोदलाय आणि तिथं मध्ये फळी टाकली आहे. जमिनीवर बघा रस्ते खोदतात त्यावेळी तिथं फळी टाकतात. जेव्हा आपण ना, आपल्याला तर कोणी सांगितलं की त्या फळीवरून चाला, इकडून तिकडे जावा, ठीक आहे, तर आपण काय म्हणतो, हा बिंदास चालतो. पण तीच फळी एखाद्या 10-15 फूट उंचीवर आहे, ठीक आहे, आणि ती इकडून तिकडे ती फळी लावली, तर आपण चालू शकू शकू का? तेव्हा आपल्या मनात काय विचार येईल? अरे पडलो तर, इथून खाली पडलो तर डायरेक्ट, ठीक आहे. हेच म्हणतो लेखक की जेव्हा आपण कुठली इच्छा करतो आणि त्याचे परिणाम मिळत नाही ना, तेव्हा आपण असाच होतो. पण जेव्हाच ती फळी खाली जमिनीवर होती तेव्हा आपण असा विचार केला नाही, केला का? नाही. सहजपणे आपण त्याच्यावरून चालू शकतो असं आपल्याला वाटलं आणि आपल्या मनात दुसरा कुठलाच विचार आला नाही किंवा आपण तर्क लावले नाही. तर लेखक म्हणतो हेच कारण आहे की तुमचे प्रार्थना का फलित होत नाही. त्याच्यामध्ये ज्या गोष्टीचा विचार तुम्ही करू इच्छित नाही तोच विचार तुमच्या मनाचा ताबा मिळवेल. बघा ती उंचावरची फळीवरून आपण पडू नाही पडू ती गोष्ट वेगळी, पण आपला पहिला विचार काय आला? अरे डायरेक्ट या फळीवरून चालायला गेलो तर आपण, म्हणजे हे सांगितलंय ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करू इच्छित नाही, आपल्याला नाही वाटत की आपण असा विचार करावा, पडायचा विचार करावा, पण तोच विचार तुमच्या मनाचा ताबा मिळेल, तो विचार अधिक प्रबळ होईल आणि अंतर्मन हे नेहमी प्रबळ विचाराला अधिक प्रतिसाद देतं. बघा त्यावेळी आपण जरी म्हटलं की सकारात्मक विचार नाही पडणार नाही पडणार, पण आतमध्ये कुठेतरी आपल्याला भीती असते ना, तुम्हाला भीती असते, शंका असते की ह्या उंचीवर ती फळी नीट आहे का, मजबूत आहे का, लाईक दिस. तसं ज्या गोष्टीचा विचार तुम्ही करू इच्छित नाही तोच विचार तुमच्या मनाचा ताबा मिळेल, तो विचार अधिक प्रबळ होईल आणि अंतर्मन हे नेहमी प्रबळ विचाराला अधिक प्रतिसाद देतं. तुमच्या मनातल्या परस्पर विरोधी दोन विचारापैकी बलवान विचाराला तुमचं मन स्वीकारेल. कदाचित तुम्ही पुढील प्रमाणे विचार करत असाल, जसं की मला बरं व्हायचंय पण मी बरा का नाही होत, मी खूप प्रयत्न करतो पण त्याचं फळ का नाही मिळत, अधिक मन लावून प्रार्थना करण्यासाठी मला जास्त जोर लावावा लागतो, प्रयत्न करावे लागतात, मी माझी जवळची सगळीच इच्छाशक्ती पणाला लावायला हवी. तर बघा आपण असे, लेखक म्हणतो आपण असे विचार करून तुम्ही नेमके कुठे चुकत आहात, तर तुम्ही खूप जास्त प्रयत्न करत आहात. इच्छाशक्तीचा वापर करून तुम्ही तुमच्या अंतर्मनाला जुलमानं तुमचा विचार स्वीकारायला भाग पडत आहात. त्यामुळे अशा प्रयत्नांना परिणामी अपयश येईलच, अशा प्रयत्नांच्या परिणामी अपयश येईलच. असं केलं तर सहसा तुम्ही प्रार्थनेद्वारे जे मागितलं आहे त्याच्या नेमकी विरुद्ध गोष्ट तुमच्या पदरात पडू शकते. प्रयासहीन अगदी सहज पद्धती सर्वोत्तम ठरते. म्हणजे बघा ह्याच्यात लेखकानं छान उदाहरण दिलंय. बघा तो लेखक म्हणतो की तुमच्या बाबतीत असं कधी घडलंय का, तुम्ही परीक्षेला चाललाय, तुमचा खूप छान अभ्यास झालाय, ठीक आहे, आणि तुमचं रिव्हिजन वगैरे मस्त झाले, पण जेव्हा तुम्ही परीक्षा हॉलमध्ये जाता, उत्तरपत्रिका समोर येते, तेव्हा ती जशी उत्तरपत्रिका कोरी आहे ना तसं आपलं पूर्ण ब्लँक होतो. बघा काही काही मुलं म्हणतात मी पूर्ण ते मला येत होतं सगळं ब्लँक झालो तसं. तर तेव्हा ते परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर मग तुम्ही काय करता, दातावर दात रोवून म्हणजे खूप आपण जिकिरीनं आठवायचा प्रयत्न करतो, अरे मला आठवत का नाहीये, कारण मी हे तर केलं होतं पण मला काहीच आठवत नाहीये. तर त्यावेळी काय होतं की जी माहिती तुमच्या जवळ असते ना ती अजून तुमच्यापासून दूर जाते. विफल निराश होऊन तुम्ही परीक्षा हॉल सोडून बाहेर पडता अशा वेळी. तेव्हा काय होतं, जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आपल्यावरचं जे मानसिक दडपण असतं ते दूर होतं आणि बघा ते हॉलच्या बाहेर आल्यावर आपण होतं अरे हे अरे याचं उत्तर हे होतं, मला तेव्हा आठवलंच नाही त्या 3 तासात परीक्षेच्या. तर हे का होतं, कारण त्यावेळी आपण मानसिक दडपणाखाली असतो आणि त्यावेळी तो विचार करायला लागतो, पण जेव्हा आपण परीक्षा हॉल सोडतो तेव्हा बरोबर आपल्याला ते आठवतं. म्हणजे क्षणापूर्वी तुम्ही ज्या उत्तराचा जीवावर उदार होऊन पाठलाग करत होता ते तुमच्या समोर अचानक सुवर्ण मृगासारखं चमकायला लागतं. तुम्ही म्हणता की ते आपण जो अभ्यास केला तो पाठ आहे आणि तुम्हाला ते आपल्याला ते पाठ पण असतं, पण जेव्हा आपल्याला हवं असतं ते नेमकं आठवण्यासाठी आपण खूप जोर लावलेला असतो.
विपरीत प्रयासाच्या नियमानुसार हे प्रयास तुम्हाला यशाकडे न नेता अपयशाकडे नेतात. म्हणजे विपरीत प्रयास केला ना आपण, खूप जोर लावला त्याला, एवढं जोर लावायची गरज नव्हती, आपण त्यात सोडून, आणि त्यावेळी आपण मानसिक दडपणाखाली होतो. जेव्हा मानसिक दडपण असतं, म्हणजे लेखक म्हणतो म्हणून आपल्या प्रार्थना पूर्ण होत नाहीत का, आपण खूप दडपण देऊन खूप जोर लावून ते पाहिजेच पाहिजेच पाहिजे म्हणून कधी कधी असं म्हणतो बघा, आपण ज्या गोष्टीच्या खूप मागे लागतो ना, ती अशी पुढे पुढे जात असते गोष्ट तसं. तर लेखक म्हणतो त्याच्यात काय करायला पाहिजे, इच्छेतला आणि कल्पनेतला संघर्ष सोडवायला हवा. मानसिक शक्तीचा किंवा इच्छाशक्तीचा वापर करणं म्हणजे हे मानून चालणं की काहीतरी विरोध आहे, पण विरोधाची कल्पना आली की विरोधच निर्माण होतो. म्हणजे तुम्हाला जे हवंय ते प्राप्त करण्याच्या मार्गातल्या अडथळ्यांवर तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित कर. म्हणजे जे मिळवायचंय ते सोडून आपण गोलवर लक्ष केंद्रित न करता ते गोलकडे जाण्यासाठी मध्ये काय काय अडथळे येतील त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेशन करतो. त्यामुळे म्हणजे तुमच्या मनोवांछित गोष्टींच्या प्राप्तीच्या साधनांवर तुमचं लक्ष नाही हे दाखवतो. यात बायबलमध्ये सांगितलंय की जर पृथ्वीवरच्या तुमच्यापैकी दोघांचं एखाद्या गोष्टीला प्राप्त करण्याबाबतीत एकमत झालं तर त्यांनी मागितलेली ती गोष्ट त्यांना स्वर्गात बसलेला माझा परमपिता देईल. तर तुमच्या दोघांपैकी म्हणजे तुम्ही दोघं म्हणजे कोण, एक अंतर्मन आणि बाह्यमन, या दोघांचं एखाद्या गोष्टीबाबत एकमत झालं ना तर काहीही करून ती गोष्ट तुम्हाला मिळणार आहे. मग त्यावेळी तुमची भावना तुमची इच्छा पूर्ण होणारच. तर यासाठी काय करायचं, लेखक म्हणतो यासाठी हे करण्यासाठी काय करायचं, एक म्हणजे इच्छा आणि कल्पना शक्तीचा मेळ घालण्यासाठी एक शांत ध्यान बघणं, झोपेच्या तंद्रीसारख्या गुंगीच्या अवस्थेत जिथे तुम्ही तुमचे सगळे प्रयत्न कमी कमी होतात विचारांचे, अशा अवस्थेत जाऊन तुमच्या इच्छा आणि तुमचे विचार यांच्यातले संघर्ष टाळू शकता. तुमचं बाह्यमन अशा अवस्थेत खूप मोठ्या प्रमाणावर शांत असतं. म्हणून तुमच्या अंतर्मनाला एखाद्या विचारानं भारून टाकण्याची सर्वश्रेष्ठ वेळ म्हणजे झोप याच्या किंचित आधीची अर्धजागृत अवस्था. कारण झोपी जायच्या आधी आणि आपल्याला जाग आल्यानंतरचे काही क्षण ही अशी वेळ असते की जेव्हा अंतर्मन त्याच्या अथांग खोलीतून वर येत असतं. खूप महत्वाचं आहे हे लक्षात घ्या. अंतर्मनाशी संपर्क साधण्याची ही सर्वश्रेष्ठ वेळ असते, कारण अशा अवस्थेत तुमची इच्छा नष्ट करणारे आणि तुमच्या अंतर्मनाला त्या इच्छेचा स्वीकार करण्यापासून रोखणारे नकारात्मक विचार आणि प्रतिमा अस्तित्वात नसतात. जेव्हा तुम्ही तुमची इच्छा खरोखर पूर्ण झाली अशी कल्पना रंगवता आणि तिचा रोमांच अनुभवता, तेव्हा तुमचं अंतर्मन तुमची मनोकामना वास्तवात पूर्ण करतं. याच्यात लेखकाने एक उदाहरण दिलंय की एक तरुणी होती, तिची कोर्ट केस चालू होती आणि तिच्या सारख्या तारखा पडायच्या. तर तिचं काय म्हणणं होतं की हे सारखं सारखं तारखा पडण्याच्या ऐवजी ना ते केस सेटल होऊन जावी ही केस, म्हणजे सारखं जायला नको. त्यामुळं तिचं नाव शारा होतं. ती शारा काय करायची, रोज रात्री झोपायला जाण्याच्या अगोदर अर्धनिद्रेच्या अवस्थेत तिच्या समस्येचा जितका उत्तमोत्तम अंत एंड रिझल्ट काय येईल ना ते बघायची. आणि तिनं तो एंड रिझल्ट कल्पना करायला सुरुवात केली. आणि तिचा जसा जसा तिच्यावर त्या झोपेचा अंमल चढायला लागायचा ना, तेव्हा ती शक्य तितक्या स्पष्टपणे कल्पना करायची की तिचा केसचा निकाल लागलाय, तिच्या वकिलांना भेटत आहे आणि केसचा काय निकाल लागला याबद्दल विचारत आहे आणि त्याचा खुलासा ऐकत आहे. आणि ते असं असं इमॅजिन करायचे की न्यायालयाच्या बाहेर त्यांचा समझोता म्हणजे केसची सेटलमेंट झाली आहे असं. मग काय व्हायचं, ही कधी करायची, ती रात्रीच्या वेळी करायची. पण दिवसा जेव्हा तिच्या मनात भीतीचे विचार मनात डोकवायचे ना, तेव्हा शारा परत ही रात्री जे मानसिक विचार करायची ना, की परत की माझ्या केसची सेटलमेंट झालेली आहे असा विचार करायची, पूर्ण सकारात्मक राहायची. तेव्हा शारा तिचा हा मानसिक व्हिडिओ टेप चालू करायची, ज्यात ती वकिलांना भेटायची. म्हणजे त्यावेळी ती विचार करायची नाही, ती व्हिज्युअलायझेशन करायची, कल्पना करायची ती वकिलांना भेटली आहे, कोर्टच्या बाहेरचं वातावरण कसं आहे वगैरे पूर्ण, आणि ती केसची सेटलमेंट झाली आहे अशी कल्पना करायची आणि ती अनुभवायची. असं ती इतक्या निष्ठेनं करायची की तिला जी भीती वाटायची ना की काय होईल काय होईल, ती भीती म्हणजे मनात येण्याच्या आधीच ती विरघळून जायची. आणि ह्याच्यानंतर त्याचा रिझल्ट म्हणजे काही आठवड्यानंतर तिच्या वकिलानं फोन केला. ती कल्पनेत जे सत्य मानून पाहत आणि अनुभवत होती ना तसंच घडलं. त्याने सांगितलं की तिच्या इच्छेनुसार केसच्या बाबतीत सामंजस्यपूर्ण समझोता झाला आहे, जो तिनं स्वीकारावा असाच आहे.
ह्याच्यात लेखकानं बायबलचं उदाहरण दिलंय. माझ्या मुखीचे शब्द म्हणजे तुमचे विचार आणि तुमच्या मानसिक प्रतिमा, आणि माझ्या हृदयाचं चिंतन म्हणजे तुमचे भाव, तुमच्या भावना आणि तुमचा स्वभाव, हे तू मान्य करावंस. हे ईश्वरा, माझी शक्ती आणि माझ्या मुक्तिदाता, उद्धारका म्हणजे अंतर्मनाला म्हणतो आपण हे, तुमच्या अंतर्मनाची शक्ती आणि शहाणपण जे तुम्हाला आजार, बंधन आणि दुःख यामधून मुक्ती देऊन तुमचा उद्धार करू शकतं. याच्यात लेखकानं पुन्हा आठवण्यासारखं म्हणजे आपण आतापर्यंत जेवढं वाचलं त्याच्यातलं आठवण्यासारखं काय, मानसिक दडपण आणि अतिरिक्त प्रयास म्हणजे खूप जास्त प्रयत्न केल्यावर पण ही भीती आणि काळजी सुचवतात. जेव्हा तुमचं मन तणावरहित असतं अशा अवस्थेत तुम्ही एखादा विचार स्वीकारता, तेव्हा तुमचं अंतर्मन तो विचार अंमलात आणायच्या मार्गाला लागतं. म्हणून आपण म्हणतो बघा, कुठलाही डिसिजन म्हणजे आपण अस्थिर असताना रागात कुठला डिसिजन घ्यायचा नाही, एकदम शांत बसून घ्यायचा. कारण तो डिसिजन असतो किंवा तो विचार जेवढा तुम्ही तणावविरहित कुठलाही एखादा विचार स्वीकारता, तेव्हा तुमचं अंतर्मन तो विचार अंमलात आणण्याच्या मार्गाला लागतं. पारंपरिक पद्धत सोडून स्वतंत्रपणे विचार करा आणि योजना आखा. हे ध्यानात ठेवा की प्रत्येक समस्येचं उत्तर असतंच आणि प्रार्थनेला नेहमी उत्तर मिळतंच. तुमच्या हृदयाच्या धडधडीबद्दल, तुमच्या फुफ्फुसांनी श्वास घेण्याबद्दल किंवा तुमच्या शरीराच्या कोणत्याही अवयवाच्या कार्याबद्दल जास्त काळजी करू नका. तुमच्या अंतर्मनावर अढळ भरवसा करा आणि हे ठामपणे मान्य करत राहा की सगळं कार्य दैवी योजनेनुसार उत्तमच चाललेलं आहे. हे निरोगी राहण्यासाठी खूप महत्वाचं आहे. स्वास्थ्याच्या भावनेनं स्वास्थ्य निर्माण होतं. संपत्तीची भावना संपत्ती निर्माण करते. तपासून पहा ही तुमची भावना कशी आहे. हे पण खूप महत्वाचं आहे. बघा, जर आपण निरोगीपणाचा विचार करू म्हणून आपण म्हणतो की आपल्याला काही आजार आहे ना, त्याला रिपिटेशन नाही करायचं त्या आजाराचं किंवा कुठल्या समस्येचं रिपिटेशन नाही करायचं. मग आपण हेच करतो. आपल्याला काही असेल ना, पण 10 जणांना सांगतो, मला हे झाले, मला हे झाले, मला हे झालं. काय होतं त्यानं? पुनरावृत्ती होते विचारांची आणि तोच विचार मग अजून तुमचा त्रास वाढायला लागतो. तर आपण ज्यांना सांगतो त्यांच्या पण मनात तेच असतं की अरे हिला हा आजार झाला, ही अशी आहे, अशी म्हणजे हिचं म्हणजे निरोगी नाहीये असं. त्यामुळं तुम्ही बघा तुमची भावना कशी आहे, तुम्ही तपासून पहा की जर तुम्ही कशाची भावना करताय त्याप्रमाणे तसं होणार. कल्पना ही तुमची सगळ्यात मोठी ईश्वरदत्त शक्ती आहे. जे चांगलं आणि शुभ आहे त्याची कल्पना करा. तुम्ही स्वतःबद्दल जशी कल्पना कराल तसेच तुम्ही बनाल. झोपेपूर्वीच्या तंद्रीच्या अवस्थेत तुमच्या बाह्य मनातला आणि अंतर्मनातला संघर्ष मिटवा. झोपी जाण्याअगोदर तुमच्या इच्छापूर्तीची वारंवार कल्पना करा. शांतीपूर्वक झोपा आणि आनंदाने जागे व्हा. खूप छान सांगितलं लेखकाने याच्यात. बघा, आता नेक्स्ट चॅप्टर मध्ये लेखक म्हणतो अंतर्मनाची शक्ती संपत्ती मिळवण्यासाठी कशी वापरायची, पैशांसाठी. तर ह्याच्यात बरंच लेखकानं छोटे छोटे ट्रिक्स सांगितले. आणि बघूया आपण काय म्हणतो लेखक, की अंतर्मनाची शक्ती संपत्ती मिळवण्यासाठी कशी वापरावी. तर बघा, लेखक ह्याच्यात उदाहरण येतो की तुम्ही असे लोक बघत असाल की त्यांचे 2 वेळाच्या जेवणाची भ्रांत असते. आणि तुम्ही असे पण लोक बघत असाल की म्हणजे जे असे लोक आहेत की ते आठवड्याचे म्हणजे खूप काम करत नाहीत, काहीच थोडंसंच काम करतात पण खूप सारे पैसे मिळवतात. खूप म्हणजे लेखक पहिल्यांदा म्हणतो की तुम्ही अशा गोष्टींवर विश्वास ठेवा की पहिली गोष्ट तर लेखक म्हणतो की तुम्हाला पैसा मिळवण्यासाठी काबाड कष्ट किंवा घाम गाळायला पाहिजे मगच श्रीमंत होणार, हा विचार म्हणजे काढून टाका पहिल्यांदा. जसं की नेहमीच तसं नसतं की कापड कष्ट करून म्हणजे खूप कष्ट करूनच पैसे मिळतात. जीवनाचा प्रयासरहित मार्ग सर्वोत्तम आहे. तुम्हाला जे आवडतं ते काम करा आणि त्या मनपसंत कामापासून मिळणाऱ्या आनंदासाठी आणि रोमांचासाठी ते काम करा. पैसे मिळवायचे म्हणून असं म्हणजे असं लेखक इथं म्हणतोय. बघा, इथं लेखक एका ना ऑफिसरचं उदाहरण सांगतोय जो की महिन्याला भरपूर पगार मिळवतोय. आणि तो ऑफिसर काय करतो की पूर्ण वर्षातले 9 महिने तो विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी देतो. तर तो लेखक त्याला भेटतो त्या ऑफिसरला, हे कसं काय शक्य आहे. तर तो म्हणतो की मग तो ऑफिसर सांगतो की माझ्या कंपनीत असे कितीतरी लोक आहेत की त्यांना माझ्या पगाराच्या 10th म्हणजे खूप कमी पगार मिळतो आणि खरं तर त्या लोकांकडे माझ्यापेक्षा अधिक व्यावसायिक ज्ञान आहे, माझ्यापेक्षा अधिक चांगल्या रीतीने काम करतात ते. पण
माझ्यापेक्षा चांगलं करू शकतात, पण ते त्यांना एवढं नाही मिळत, किंवा लेखक असं करून सुद्धा 9 महिने, वर्षातल्या 12 महिन्यापैकी 9 महिने फिरायला जातात. हे असं का? तर का? कारण त्यांच्यात महत्वाकांक्षेचा आणि सृजनशील विचारांचा अभाव आहे. त्यांना त्यांच्या अंतर्मनाच्या चमत्कारात रुची नाही. मनाची संपत्ती म्हणजे काय? शेवटी संपत्ती ही व्यक्तीच्या अचेतन विश्वासाखेरीज दुसरं काहीच नाही. मी लखपती आहे, करोडपती आहे असं म्हणून तुम्ही लखपती किंवा करोडपती बनू शकत नाही. हे खूप महत्वाचं आहे. आपण म्हणतो ना, सकारात्मकच विचार करायचा आहे, मला खूप पैसा मिळाला असं म्हणून होणार नाही, हे पण लेखक सांगतोय. तुमच्या मानसिकतेत संपत्तीची आणि समृद्धीची कल्पना करून तुम्ही संपत्तीची चेतना विकसित करू शकता. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बघा, काही काही लोकांकडे ना खूप कमी पैसे असतात, छोटंसं घर असतं, पण ते इतके आनंदी असतात, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की अरे हे श्रीमंत लोकांना, आणि त्यांना बघितल्यावर असं वाटेल बापरे, म्हणजे यांच्याकडे काहीच नाहीये किंवा जास्त खूप सारे पैसे नाही आहेत, पण ते आनंदी आहेत, सुखी आहेत. हे का? कारण ते सृजनशील विचार करतात. म्हणजे ज्यात लेखकानं पुढे हे पण दिलंय की तुम्ही हे पैशासाठी सगळं करतात, पैसा म्हणजे सगळं आहे का, हे म्हणजे पुढे येईलच ते. चला बघूया. आधाराची अदृश्य साधन म्हणजे की आधाराची अदृश्य साधनं म्हणजे काय? की बघा, काही काही लोक ना, ह्याच्यात लेखक लिहितोय की अधिकतर लोकांच्या बाबतीत अडचण अशी असते की त्यांच्याजवळ आधाराची अदृश्य साधनं असतात. म्हणजे जेव्हा त्यांच्या व्यवसायात मंदी येते, शेअर मार्केट कोसळायला लागतं, की जेव्हा त्यांच्या गुंतवणुकीत फायद्याऐवजी नुकसान व्हायला लागतं, तेव्हा ते असहाय्य बनतात, असुरक्षित महसूस करतात. त्याचं कारण म्हणजे त्यांना अचेतन मनाच्या समृद्ध खजिन्याचं दार कसं ठोठवावं हे माहीत नसतं. त्यांच्या आत दडलेल्या अक्षय पात्रासारख्या या भांडाराशी ते अपरिचित असतात. एखाद्याची मानसिकताच गरिबीची असेल तर तो नेहमी दारिद्र्याच्या दलदलीत तुटून बसेल. तर दुसरीकडे ज्याचे मन संपत्तीच्या विचारांनी काठोकाठ भरलेलं असतं, त्याच्या भोवती त्याला हव्या असलेल्या वस्तूंची रेलचेल असते. तुम्ही दरिद्री जीवन जगावं हे कधीच अपेक्षित नसतं. तुम्ही अमाप पैसा मिळवू शकता, तुम्हाला हवी असलेली कोणतीही गोष्ट मिळवू शकता, आणि तरीही भरपूर बचत करू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या मनातून चुकीच्या कल्पना स्वच्छ करून त्या जागी नवीन विचार निर्माण करायला हवे. त्यात लेखकानं सांगितलंय की संपत्तीची चेतना चेतना महत्वाची, अवेअरनेस मॅम म्हणतात तसं. प्रत्येक गोष्टीची तशी चेतना आहे. संपत्तीची चेतना निर्माण करण्याचे आदर्श पद्धत लेखकाने सांगितलंय की आपल्याला धनसंपत्ती हवी असते आणि यश हवं आहे. तर मग काय करायचं? रोज जवळजवळ 5 मिनिटं स्वतःशी धन, यश हे शब्द वारंवार म्हणा. या शब्दांमध्ये कमालीची ताकद असते. असं केल्याने काय होईल? तुमच्या मनाच्या जहाजाचा नांगर त्या शक्तीत रुतेल, आणि मग अशा शब्दांच्या स्वभावाशी, गुणांशी मिळती जुळती परिस्थिती तुमच्या जीवनात निर्माण होईल. तुम्ही फक्त मी धनवान आहे एवढेच म्हणत नाही, तर तुमच्या अंतस्थ असलेल्या खऱ्या शक्तीवर विसंबून राहता. इतकंच नव्हे तर संपत्तीचं जितकं जास्त तुम्ही चिंतन कराल, तितकीच संपत्तीची भावना, जाणीव तुमच्या मनात घर करून राहील. या गोष्टींची मनात पक्की गाठ बांधा की संपत्तीची जाणीव संपत्ती निर्माण करीलच. तुमचं अंतर्मन बँकेसारखं असतं, एक प्रकारची सार्वत्रिक वित्तीय संस्था, जिच्यात ठसवलेली प्रत्येक गोष्ट ती वाढवतच, मग तो संपत्तीचा विचार असो वा दारिद्र्याचा. म्हणून संपत्ती निवडा. आता लेखक म्हणतो की आता हे लेखकानं सांगितलं की असा विचार करा, धन, संपत्ती हे शब्द वापरा. पण दुसऱ्या ह्याच्यात लेखक म्हणतो की तुमची ही संपत्तीबद्दलची सकारात्मक विधानं असफल का होतात? बघा, लेखक अशा काही लोकांना भेटलाय की लेखकाने हे सांगितलं ना की संपत्ती, धन असं म्हणा. त्यातले काही लोक आले लेखकाला भेटायला, आणि तो म्हणला की मी खूप महिने झालं म्हणतोय की मी श्रीमंत आहे, समृद्ध आहे, पण तसं काहीच होत नाहीये. पण लेखक म्हणतो की जेव्हा हे का असं होत नाहीये, कारण जेव्हा तो समोरचा म्हणत असतो की मी श्रीमंत आहे, समृद्ध आहे, तो फक्त तोंडाने म्हणत असतो, पण तेव्हा त्याच्या अंतर्मनात त्यांना असं वाटत असतं की तो स्वतःशीच खोटं बोलतो. अरे कसं शक्य आहे, आता मी दरिद्री आणि मी म्हणतोय मी खूप श्रीमंत आहे, समृद्ध आहे. तर का? कारण तो स्वतःच्या अंतर्मनाशी खोटं बोलत असतो. मग एक माणूस काय म्हणत होता लेखकाला की मी श्रीमंत अशा सकारात्मक विधानाचा जप करता करता मी थकलोय, आता माझी परिस्थिती अधिकच बिकट झाली. तेव्हा अशा जाणीवेमुळे तेव्हा लेखक म्हणतो की तेव्हा मलाच कळत होतं की ते खरं नाही. त्याच्या अशा जाणीवेमुळे त्याची विधान त्याच्या बाह्य मनानं नाकारली, आणि तो वरवर जे काही म्हणत होता ते व्यर्थ ठरलं, आणि त्याच्या विपरीत परिस्थिती त्याच्या पदरात पडली.
तुमची सकारात्मक विधानं तेव्हाच खरी ठरतात, हे खूप महत्वाचं आहे. आपण नुसतं सकारात्मक विचार करून चालणार नाही. ते लेखक म्हणतो तुमची सकारात्मक विधानं तेव्हाच खरी ठरतात जेव्हा ती अशा रीतीने ठासून म्हटलेली असतात की त्यांच्यापुढे तुमच्या इच्छेत आणि कल्पनेत कोणताही मानसिक संघर्ष आणि विवाद निर्माण होत नाही. या माणसाच्या सकारात्मक विधानांनी परिस्थिती अधिकच बिघडली, म्हणजे जो माणूस होता. कारण कारण का कारण त्याला ती वाटतच नव्हती खरी आहे ते, त्याचा विश्वासच नव्हता. तो फक्त तोंडाने म्हणत होता की मी समृद्ध आहे, श्रीमंत आहे. तुमचं अंतर्मन तुम्ही उच्चारलेले फक्त शब्द किंवा विधान स्वीकारत नाही, लक्षात ठेवा. तर तुम्हाला ते जे मनापासून खरं वाटतं तेच स्वीकारतं. अंतर्मन केवळ प्रबळ आणि वर्चस्व शक्तिशाली कल्पना किंवा विश्वासच स्वीकारतं. म्हणून लेखक म्हणतो की तुमचा संघर्ष म्हणजे विचारांचा आणि म्हणजे तुम्ही जे बोलता ना त्याचा तुमच्यावर त्याचा पूर्ण म्हणजे तुम्हाला त्याच्यावर विश्वास असला पाहिजे, पहिली गोष्ट तर. मानसिक संघर्ष कसे टाळावे, ह्याच्यात लेखक म्हणतो की ज्यांना मानसिक संघर्षाची अडचण असेल ना, म्हणजे मानसिक संघर्ष म्हणजे याचाच, तो तोंडाने तर म्हणत होता की मी श्रीमंत आहे, पण तो श्रीमंत का होत नव्हता? कारण त्याचं मनानं स्वीकारलं नव्हतं, त्याला आतून वाटत होतं की कसं शक्य आहे लाईक दिस. तर लेखक याच्यासाठी काय म्हणतो माहितीये का, हे संघर्ष टाळण्यासाठी लेखक याच्यासाठी पण ट्रिक सांगतो की हे काय करा, विशेषतः झोपी जायच्या आधी, म्हणजे आपलं अंतर्मन जेव्हा कार्य करायला सुरू करतं ना त्याआधी, रात्रंदिवस मी माझ्या आवडीच्या रुचीच्या बाबतीत समृद्ध होत जात आहे, अशा सकारात्मक विधानानं कोणताही वाद व कोणतेही मतभेद होणार नाहीत, कारण ते तुमच्या अंतर्मनाच्या ठशांच्या विरोधात नाही. लेखक म्हणतो त्याच्याकडे एक व्यावसायिक आले आणि त्यांची विक्री आणि आर्थिक स्थिती डबघाईला आली होती. ते खूप चिंतित होते. मग ही लेखकानं त्यांना काय सांगितलं की तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बसून शांतपणे वारंवार हे वाक्य म्हणा की माझी विक्री विक्री दिवसेंदिवस वाढत आहे. या वाक्यामुळे त्यांच्या बाह्यमनात आणि अंतर्मनात कधी तिने कसं सांगितलं, शांत बसून, म्हणजे निद्रेचा अवस्थेत किंवा ध्यानाच्या अवस्थेत. त्यामुळे या वाक्यामुळे त्यांच्या बाह्यमनात आणि अंतर्मनात सहकार्य निर्माण झालं आणि त्यांना हवे होते तसे परिणाम प्राप्त झाले. आता लेखक म्हणतो की कोऱ्या चेकवर सही करू नका. कोरा चेक म्हणजे जेव्हा तुम्ही अशी विधानं करता की एवढ्यानं काही भागायचं नाही, खूप चणचण आहे, मी कर्जाचा हप्ता भरू शकेन, न भरू शकल्यामुळे बहुतेक मी माझं घर गमावून बसेन, वगैरे वगैरे. तेव्हा काय होतं, तेव्हा नकळत तुम्ही कोऱ्या चेकवर सही करत असता. जेव्हा तुमच्या मनात भविष्याबद्दल खूप भीती असते तेव्हा तुम्ही असा कोरा चेक सही करत असता. कोरा चेक म्हणजे आपण बघा हे विचारांवर म्हणजे त्याला अप्रुव्हल देतो ऑलरेडीच, मी भरू शकलो नाही तर माझं घर जाईल, एवढं ना काय मला हे भागणार नाही एवढ्या पैशानं, मला खूप आता आर्थिक चणचण आहे, त्याच्याने काय होणार. तर असं केल्यानं तुम्ही असा कोरा चेकवर सही करत असता आणि नकारात्मक परिस्थितीला तुमच्याकडे आकर्षित करत असता. तुमच्या भीतीला आणि तुमच्या नकारात्मक विधानांना तुमचं अंतर्मन तुमची विनंती म्हणून स्वीकारतं आणि तुमच्या जीवनात अडथळे, विलंब, अभाव आणि मर्यादा आणायला कटिबद्ध होतं. तुमचं अंतर्मन तुम्हाला चक्रवाढ व्याज देतं. म्हणजे जसं की हे तुम्ही जसा विचार करतात त्याचं चक्रवाढ व्याज म्हणजे डबल टिबल होऊन. मग तुम्ही कुठला विचार करायचा हे तुमच्या हातात आहे. तुम्ही चांगलाच विचार केला तर चांगलंच मिळणार, हेच निगेटिव्ह नकारात्मक विचारांच्या बाबतीत होणार, हेच संपत्तीच्या बाबतीत होणार, हे आरोग्याच्या बाबतीत होणार. त्याचा गुणाकार करतं, म्हणजे मल्टिप्लिकेशन होतं त्याचं. त्यामुळं रोज सकाळी जेव्हा तुम्हाला जाग येते तेव्हा तुमच्या अंतर्मनात समृद्धी, यश, संपत्ती आणि शांतीचे विचार दाखल करा. त्या संकलनाचं चिंतन करा, मनन करा. तुमच्या मनाला त्या विचारात शक्य तितकं गुंतवा. हे रचनात्मक विचार तुमच्या अंतर्मनात मुद्दलासारखे जमा होऊन तुमच्यासाठी समृद्धी, भरभराट आणि मुबलकता आणतील. इथं लेखक म्हणतो काहीच का घडत नाही, एक सेंटेन्स हे हेडिंग आहे. याचं म्हणजे काय, तुम्ही बहुतेक असं म्हणत असाल अरे मीही तसंच केलंय आणि तरी काही, म्हणजे हा जसं की मॅडम आपल्या सगळ्यांना एकच ट्रिक सांगतात, टेक्निक सांगतात, तर काही लोकांच्या बाबतीत ती इम्प्लिमेंट होते म्हणजे त्यांना रिझल्ट येतात, काही लोकांना अपेक्षित परिणाम मिळाले नाही. हे असं का झालं, कारण अशा म्हणजे आपण सकारात्मक विधान तर केलं, पण काय केलं आपण, ते विधान करून आपण भीती वाटली आपल्याला हे खरं होईलच का, त्या पुढच्या 10 मिनिटातच आपण त्या भीतीच्या विचारात गढून गेलो. जसे की लेखक म्हणतो की तुम्ही एखादं बीज पेरता तेव्हा त्याला त्याच दिवशी खणून काढून बघताय का उगवलंय का नाही म्हणून, तर तुम्ही त्याला मूळ धरू द्यायला आणि वाढायला वेळ देता. जसं की आपण म्हणतो बघा, तुम्ही असं म्हणता की हा खर्च मी करू शकणार नाही, अशा वेळी तुम्ही हे वाक्य मी हा खर्च, आपल्याला कळतंय ना आता निगेटिव्हिटी होणार आहे, तर त्या वाक्य बदलायचं.
त्याचं सकारात्मक वाक्यात रूपांतर करायचं. जसं माझ्या बाबतीत सगळी भरभराटच होत आहे. हे लक्षात ठेवा की बघा, आपण बी पेरलं की रोज रोज म्हणजे त्याला काढून बघतो का, की म्हणजे त्याला कोंब आलाय का नाही, उगवणार का नाही. तसंच तुमच्या विचारांच्या बाबतीत पण लेखक असंच म्हणतो. संपत्तीचा खरा स्रोत कोणता आहे? तुमच्या अंतर्मनात जवळजवळ अंतर्मनाजवळ विचारांची कमतरता कधीच नसते. त्याच्यात असे असंख्य विचार आहेत जे तुमच्या बाह्य मनात प्रवाहित होऊन अनेक रीतीने तुमच्या खिशात अमाप पैसा भरण्याच्या तयारीत असतात. ही प्रक्रिया तुमच्या मनात अविरतपणे चालण्यात, मग शेअर मार्केट खाली जाओ व वर येऊ, पाऊंडशी रुपयांची किंमत वाढो व घसरो, तुम्ही विकत घेतलेले बॉन्ड वगैरे याच्या किंवा तुमच्या खात्यातला पैसा यावर तुमची संपत्ती खऱ्या अर्थानं कधीच अवलंबून असते. ही सगळी तर चिन्ह किंवा प्रतीक आहेत, अर्थात महत्वाची आणि उपयोगी, पण फक्त चिन्ह आणि प्रतीक. म्हणजे लेखक याला म्हणतोय म्हणजे पैशाला किंवा संपत्तीला चिन्ह आणि प्रतीक. मी या मुद्द्यावर जोर देऊ इच्छितो की जर तुम्ही तुमच्या अंतर्मनाला असं पटवून दिलं की संपत्ती तुमची आहे, ती नेहमी तुमच्या जीवनात बहरत आहे, तर ती तुम्हाला सदैव आणि अपरिहार्यपणे मिळेलच, मग ती तुमच्या जीवनात कोणत्याही रूपानं अवतीर्ण हो. म्हणजे बघा, आपण म्हणतो फक्त पैसा हीच संपत्ती, असं नाही. लेखक म्हणतो की ती कोणत्याही रूपात, तुमचं उत्तम आरोग्य असू दे, तुमचे उत्तम नातेसंबंध असू दे, ती पण एक प्रकारची संपत्तीच आहे. पण आपल्या मनात काय झालंय, पैसा म्हणजे संपत्ती, तर असं नाहीये, असं लेखक म्हणतो. ह्यात लेखक म्हणतो की संपत्तीच्या मार्गातला हा एक शेवटचे हे करून आपण थांबू. संपत्तीच्या मार्गातला एक सामान्य अडथळा, हे खूप महत्वाचं आहे बघा. आपल्यात एक भावना अशी आहे जी बहुतेकांच्या जीवनात संपत्तीच्या अभावाचं कारण म्हणते, आणि ती भावना म्हणजे ईर्ष्येची. खूप लोकांना हे मान्य करणं जड जातं. इथं लेखकानं उदाहरण दिलंय की तुम्ही बँकेत जाता तेव्हा तुमचा प्रतिस्पर्धी म्हणजे कोणी असो किंवा आपले शेजारी म्हणून, आपण त्यांना बघतो की ती खूप मोठी रक्कम बँकेत जमा करतात. तेव्हा आपल्याला काय वाटतं, तेव्हा तेव्हा लेखक म्हणतो की अशा वेळी तुम्हाला त्यांची ईर्ष्या वाटते. यावेळी त्या ईर्ष्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग म्हणजे स्वतःशीच म्हणा, वा किती छान, तो माणूस म्हणजे एवढे पैसे आहेत त्याच्याकडे, समृद्धी आहेत, वा त्याची संपत्ती अशीच वाढत जावो, अशी मी इच्छा करतो, असं मी इच्छितो. ईर्ष्यात्मक विचार करणं विघातक आणि विध्वंसक आहे, कारण असे विचार तुम्हाला नकारात्मक स्थितीत ठेवतात. त्यामुळे संपत्ती तुमच्याकडे येण्याऐवजी दूर निघून जाते. जर तुम्हाला कधीही कुणाच्या भरभराटीची किंवा अमाप श्रीमंतीची ईर्ष्या वाटली किंवा चीड झाली, तर चटकन असा दावा करा की तुम्ही त्या व्यक्तीसाठी शक्य तितक्या मार्गाने अधिक संपत्तीची कामना करता. यामुळे काय होईल, तुमच्या मनातले नकारात्मक विचार प्रभाव घेऊन होतील आणि तुमच्या स्वतःच्या अंतर्मनाच्या नियमाद्वारे तुमच्याकडे संपत्तीचा ओघ धो धो व्हायला लागेल. आपण दुसऱ्यासाठी जसा विचार करतो तसंच आपल्या बाबतीत होत राहतं. हा एक नियम इथं लागू पडतो. संपत्तीच्या मार्गातला एक मोठा मानसिक अडथळा दूर करा, हे खूप महत्वाचं दिलंय बघा. यात लेखकानं ना आपल्या दैनंदिन जीवनात आपण जसा विचार करतो तसे बघा, आपण म्हणतो काही काही लोकांकडे खूप पैसे असतात, तर आपण सटकन म्हणतो अरे 2 नंबरचा पैसा आहे, बरोबर. तर लेखक म्हणतो की जर खरोखरच कोणी अप्रामाणिक मार्गाने पैसा गोळा करत असेल आणि त्याबद्दल आपण चिंता करतो असेल, तर तसं करणं सोडून द्या. तो 2 नंबर करू दे, 3 नंबर करू दे, 4 नंबर, आपल्याला काही नाही. तर आपण त्याच्याबद्दल विचार करतोय ना तसा, तर त्यामुळे काय होतं, बघा, कोणी खरोखरच अप्रामाणिक मार्गाने पैसा गोळा करत असेल आणि त्याबद्दल तुम्ही त्याची टिकावा चिंता करत असाल, तर तसं करणं सोडून द्या. जरी तुमची त्याबद्दलची शंका खरी असेल, म्हणजे जरी तो तसं करत असेल, तरी तुम्हाला माहित असायला हवं की तो मनाच्या नियमांचा उपयोग नकारात्मक रीतीने करत आहे. योग्य वेळ आली म्हणजे मनाच्या नियमानुसार जे व्हायचं ते होईलच, त्यासाठी त्याचे परिणाम त्याला भोगायला लागतील. तुम्ही फक्त इतकीच काळजी घ्या की त्याची निंदा केल्यानं तुम्ही नकारात्मक स्थितीत जाता. म्हणून तुम्ही त्याची निंदा करू नये. लक्षात असू द्या की प्राप्तीसाठी अडथळा किंवा अडसर तुमच्या स्वतःच्या मनात असतो. आता तुम्हाला हे कळलं आहे, तेव्हा तुम्हीच तो मानसिक अडथळा दूर करू शकता. प्रत्येकाशी मानसिकरित्या चांगले संबंध ठेवून सुद्धा तुम्ही हा अडसर दूर सारू शकता.
आता लेखकानं सांगितलंय की झोपा आणि वैभव प्राप्त करा. म्हणजे बघा, लेखक म्हणतो की रोज रात्री झोपण्यापूर्वी संपत्ती हा शब्द शांतपणे, सहजतेने आणि भावपूर्णतेने पुन्हा पुन्हा म्हणा. ह्याच्यात पण आधी लेखकानं सांगितलंय, नुसतं म्हणून पण तुम्ही काय श्रीमंत किंवा करोडपती होणार नाही. तर कसं म्हणा, एखाद्या अंगाईगीताप्रमाणे हळुवारपणे त्या शब्दांची उजळणी करा. तसं म्हणताना झोप आली म्हणजे शांतपणे झोपी जा. याचा परिणाम पाहून तुम्ही तोंडात बोट घालाल. डोंगराच्या कड्यावरून कोसळणाऱ्या प्रपातासारखी संपत्ती तुमच्याकडे झेपावतील आणि तुमच्या अंतर्मनाच्या चमत्काराचं हे आणखी उदाहरण आहे, हे सिद्ध होईल. लेखक आता हे आपण शेवटचे पॉइंट बघूया की तुमच्या मनाच्या शक्तीला तुमच्या सेवेला लावा. कसं? सरळ मार्गाने श्रीमंत व्हायचं ठरवा, तुमच्या अंतर्मनाच्या खात्रीशीर मदतीने. केवळ निढळाचा घाम गाळून आणि काबाड कष्ट करून. आतापर्यंत आपण काय बघितलं त्याचे मेन पॉइंट आहेत, ते लेखक रिवाइज करतो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी. म्हणजे आपण आतापर्यंत जे डिटेलमध्ये बघितलं त्याचं एकेका शब्दात, सिंपल मध्ये. केवळ निढळाचा घाम गाळून आणि काबाड कष्ट करून धन जमा करणं म्हणजे मेल्यानंतर सगळ्यात श्रीमंत होणं होय. तुम्हाला अधिक प्रयास करण्याची, कष्ट करण्याची गरज नाही. श्रीमंती हा एक अचेतन विश्वास आहे. तुमच्या मानसिकतेत संपत्तीची कल्पना साकार करा. अधिकतर लोकांच्या बाबतीत अडचण ही असते की त्यांच्याजवळ आधाराचं अदृश्य माध्यम नसतं. झोपी जाण्यापूर्वी 5 मिनिटं स्वतःची संपत्ती या शब्दाचा सावकाश आणि शांतपणे पुनरुच्चार करा आणि तुमचं अंतर्मन तुमच्या जीवनात तुम्हाला संपत्तीचा अनुभव देईल. संपत्तीची भावना संपत्ती निर्माण करते, हे सदैव लक्षात असू द्या. तुमचं बाह्यमन आणि अंतर्मन परस्परांशी सहमत असायला हवं. तुम्हाला खरं वाटतं तेच तुमचं अंतर्मन स्वीकारतं. केवळ प्रभावशाली कल्पना तुमच्या अंतर्मनाद्वारे स्वीकारली जाते. ही प्रभावशाली कल्पना संपत्ती असायला हवी, दारिद्र्य नव्हे. संपत्तीबाबत तुमच्या मनातले कोणतेही मानसिक संघर्ष सोडवण्यासाठी पुढील सकारात्मक विधान वारंवार म्हणा. रात्रंदिवस मी माझ्या सगळ्या रुचींमध्ये समृद्ध होत आहे. तुमच्या व्यवसायात विक्रीचा आलेख पुढील वाक्याने उंचीवर न्या. माझ्या व्यवसायात होणाऱ्या विक्रीत दररोज सुधारणा होत आहे. मी दररोज पुढे जात आहे, प्रगती करत आहे आणि श्रीमंत होत आहे. पुरेसा पैसा हातात नाही किंवा सगळी टंचाई आहे अशी वाक्य म्हणून कोऱ्या चेकवर सही करू नका. अशी विधानं तुमचं नुकसान मॅडम दाम वाढवू. थांबूयात आता. हो, एकच दोनच हा, राहिले चालेल. सेंटेन्स. हा. तुम्ही हेतुपूर्वक आणि जाणीवपूर्वक जे सकारात्मक विधान करता त्याला काही क्षणानंतर मानसिक पातळीवर नाकारू नका. त्यामुळे तुमचं सकारात्मक विधान प्रभावशाली ठरणार नाही. म्हणजे आपण जे सकारात्मक बोलतो त्याला आपण मानसिक पातळीवर, म्हणजे आपल्याला ते आतूनच थोड्या वेळानंतर वाटतं हे काय बोलले, कसं शक्य आहे मी करोडपती, लाईक दिस. संपत्तीचा खरा स्रोत तुमच्या मनातले विचार आहेत. तुमची एक कल्पना लाख मोलाची असू शकते. तुम्ही शोधत असलेले विचार तुमचं अंतर्मन तुम्हाला उपलब्ध करून देईल. ईर्ष्या आणि द्वेष संपत्तीच्या मार्गात अवरोध निर्माण करतात. इतरांच्या समृद्धीत आनंद माना. संपत्तीच्या मार्गातला अडसर तुमच्या मनातच आहे. इतरांशी मानसिक स्तरावर चांगले संबंध बांधून तो अडसर आत्ताच दूर करा. आपण इथे थांबूया, राहिलेलं उद्या बघूया. धन्यवाद मॅडम, खूप छान सांगितलं तुम्ही. सहज थँक्यू. सोप्या शब्दात तुम्ही 5 वाक्य लिहिली असतील. नसतील तर रेकॉर्ड ऐका आणि लिहा आणि ग्रुपवर टाका आज.